नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026ची डीए वाढ, 7वा वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता 7व्या वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ कशा पद्धतीने आहे व जानेवारी 2026 ची ही डीए वाढ काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ची डीए वाढ, 7वा वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ. डीए हाईक फ्रॉम एम्प्लॉईज फॉर जानेवारी 2026. सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ची पुढील महागाई भत्ता हे वाढ या ठिकाणी निर्धारित आहे. सदर महागाई भत्ता वाढ ही जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या आधारे ठरवली जाईल. माहे जुलै 2025 ते सद्यस्थितीपर्यंतचा म्हणजे माहे ऑक्टोबर 2025 ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता या निर्देशांकामध्ये मोठी तफावत दिसून येत नाही. यामुळे महागाई भत्तामधील वाढ ही या ठिकाणी कमी असेल. बघा, फायनान्शियल एक्सप्रेस यांच्या वृत्तानुसार जानेवारी 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये फक्त 2% वाढ केली जाऊ शकते. सदर 2% महागाई भत्ता वाढ ही सर्वात कमी डीए वाढ आहे. यामुळेच कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगामध्ये म्हणजे सेवंथ पे कमिशन जानेवारी 2025 व जानेवारी 2026 अशा 2 वेळेस फक्त 2% महागाई भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे, जी की 7वा वेतन आयोगातील सर्वात कमी महागाई भत्ता म्हणजे डीए वाढ आहे. किमान 2% महागाई भत्ता वाढ असली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये किमान 900 रुपयांची वाढ होणार आहे. सदर महागाई भत्ता वाढबाबत अधिकृत घोषणा पुढील महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी 2026 मध्ये केली जाईल. ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा AICPI याचा विचार या ठिकाणी केला असता या निर्देशांकामध्ये किरकोळ स्वरूपातील चढ उतार होताना दिसून येत आहे. यामुळेच सदर डीए वाढ हे 2% पर्यंत असू शकणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ची ही डीए वाढ, 7व्या वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.